कुठे हरवले प्रेम माझे भाग 18. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर सुरू करूया आजचा भाग. आजची सकाळ ही काही वेगळीच आहे. आज सगळे कॉलेजमध्ये सोबत भेटणार, तेही खरे मित्र म्हणून. सनराईज होतो आणि अज्जू खूप दिवसांनी त्याच्या टांगसोबत आज बोलणार असतो. कालच तो डिस्चार्ज होऊन घरी आला. अज्जू म्हणाला, हे यार टॉंग, किती मिस केलं तुला मी. पण आता मी तुला प्रिया म्हणून नाही बोलणार, कारण आता ती आणि मी चांगले मित्र झालोत. आता तुला मी टॉंगच म्हणणार. चालेल ना तुला? बेस्ट. चल मग भेट रात्री. ओके बाय. टेक केअर मिस्टर ज्युनियर. तो खाली येतो. आई ब्रेकफास्ट बनवत असते. आई म्हणाली, आलं का माझं बाळ? काय मग, काय म्हणतोय मिस्टर ज्युनियर? अज्जू म्हणाला, काही नाही. जाम बोर झालेला तो इतके दिवस. आज बोललो त्याच्याशी. रागावले होते साहेब. शांत केलं मी. म्हणे प्रियाशी भेटव. मी म्हटलं आधी मला तर भेटू दे चांगल्याने. आई म्हणाली, चावट कुठला? बाबा म्हणाले, काय मग साहेब, व्यवस्थित जाणार की चंदूला पाठवू सोबत कार चालवायला? अज्जू म्हणाला, अहो बाबा, मला काय झालंय आता? मी ठणठणीत बरा आहे. हो, मला परत आजारी असण्याची बतावणी करू नका हो. बाबा म्हणाले, बरं नाही म्हणत काही. नीट जा, पण काळजी असते रे. आणि काय प्रोजेक्टचं काम कुठवर आलंय? अज्जू म्हणाला, हो काल ते प्रियाचा फोन आलेला होता. सांगत होती पूर्ण केलंय. आज सोबत बसून ठरवायचंय तेवढं राहिलं. कोण काय बोलेल आजच ठरवायचं लागेल ना. उद्या असेल प्रेझेंटेशन. बाबा म्हणाले, एकट्या प्रियाने प्रोजेक्ट बनवला आणि तू कसला टेन्शन घेतोय रे? आई म्हणाली, बघा आणि हसायला लागते. अज्जू म्हणाला, अहो बाबा, जरी तिने बनवला, तुम्हाला तर माहीत आहे ती फॉरेन क्लायंट हँडल करते आणि इतकं टप बनवला असेल ना की मला जाम मेहनत घ्यावी लागेल बुवा. बाबा म्हणाले, सोपी असतं का एक कंपनी उभी करणं? तूही पुढे बास होणार आहेस. आतापासून शिकून घे तिच्याकडून. आई खूप हसायला लागते. अज्जू म्हणाला, चला येतो मी. तुम्हाला प्रियाच आवडणार. आई बाबा मोठ्याने हसतात. अज्जू निघून जातो. आई म्हणाली, खरंच हो, प्रिया किती हुशार आहे ना. आता फक्त एक माहीत करायचंय, आमच्या सूनबाई जेवण कसं बनवतात. बाबा म्हणाले, अगं जरी तिला स्वयंपाक नसेल येत ना, तरी ती आदिशक्ती आहे. आणि तू ग, महिला मंचाची सदस्य, आणि तुला तिचे गुण दिसत नाहीत? आई म्हणाली, काय हो तुम्ही, मजा कधी कळेल तुम्हाला. आणि मी आपल्या सोसायटीच्या महिला मंचाचं काम चोख पार पाडते बरं का. बाबा, बायको चिडली हे बघून गोष्ट बदलतात. बाबा म्हणतात, काय ग तू आज किती छान दिसत आहेस. आई म्हणाली, 25 वर्षापासून एकच मार्ग काय, पळ काढण्याचा मिस्टर विराट. बाबा म्हणाले, हात टेकतेत आपल्यासमोर राणी सरकार, माफी असावी. आई आणि बाबा खूप हसतात. इकडे अज्जू कॉलेजमध्ये आलाय. बघतोय वाट प्रियाची. समोरून अमायरा आणि प्रिया येतात. अज्जू म्हणाला, गुड मॉर्निंग प्रियू. प्रियासुद्धा म्हणाली, गुड मॉर्निंग अज्जू. हाऊ इज युअर फिलिंग नाऊ? अज्जू म्हणाला, आय एम गुड. नंतर ते सगळे लेक्चर्स अटेंड करून बाहेर येतात आणि परमिशन घेऊन सेमिनार हॉलमध्ये जातात. तिथे कॉलेज स्टुडंट्स ओन्ली विथ परमिशन एंट्री मारू शकतात. नाहीतर कॉलेज रूल्स ब्रेक केल्याची शिक्षा खूप टफ असते. आत चौघे जाऊन बसतात. प्रिया आपलं लॅपटॉप काढते आणि तिथल्या प्रोजेक्टला कनेक्ट करते. सगळ्यांना प्रोजेक्ट समजावून सांगते. प्रिया म्हणाली, कुणाला काही शंका असतील विचारा. उद्या आपला पचका नको व्हायला सगळ्यांसमोर. प्रिन्सिपल सर असतील तिथे समोर. अज्जू म्हणाला, थोडं आहे टफ, पण करेल मी प्रॅक्टिस, डोंट वरी. अमायरा म्हणाली, आय डोंट हॅव एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग धिस. आय ऑल्सो विल ट्राय माय बेस्ट. आणि राजेशसुद्धा म्हणतो, एक्झॅक्टली सेम अबाउट मी. प्रिया म्हणाली, चला मग, कुणाला काय जमणार बोलायला ते पॉईंट घ्या, बाकी मी बघेन. सगळे तिच्याकडे बघतात, कारण इतका प्रोजेक्ट बनवूनसुद्धा ती थकलेली नसते. प्रिया म्हणाली, असे का बघताय सगळे? अज्जू म्हणाला, नाही ते तू बोललीस ना बाकीचे पॉईंट्स तू बघणार म्हणून शॉक झालंय. इतका प्रोजेक्ट बनवून कमाल आहे तुझी. प्रिया म्हणाली, मी नेस्ले कॉफी घेऊन येते रोज. जहाँ तुम्हारा दिन सुरू होता है वहाँ पे मेरा खतम होता है. समजलं मिस्टर अज्जू? सगळे तिला बघतच असतात. थोड्या वेळाने सगळे पॉईंट्सवर थोडा वेळ प्रॅक्टिस करतात. सगळं डन असतं. सगळ्यांना बऱ्यापैकी जमलं असतं. आता सगळे घरी जायला निघतात. पण अज्जू त्यांना थांबवतो. अज्जू म्हणाला, हे गाईज वेट, कम इन कॅफेटेरिया. पार्टी फ्रॉम माय साईड टू शो ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स यू ऑल प्लीज. अमायरा म्हणाली,
अरे वाह, आज की पार्टी अज्जू की तरफ से. आणि ती थोडी स्टाईल मारते. आणि सगळे कॅफेटेरियाच्या दिशेने जातात. सगळे त्यांचे आवडीचे पदार्थ मागवून एन्जॉय करत असतात. मागून कुणीतरी येतो आणि म्हणतो, "धिस इज नॉट फेअर गाईज." सगळे मागे वळून बघतात. तिथे मांटी एक किळसवाणं हसू चेहऱ्यावर आणून हसत असतो आणि त्यांच्या दिशेने येतो. मांटी म्हणाला, "व्हॉट्स धिस यार?" तो प्रियाकडे एक नजर टाकून हसतो आणि तिच्या प्लेटमधले सँडविच खातो. अज्जू खूप रागात असतो, पण प्रिया त्याला डोळ्यांनीच शांत करते आणि ती तिथून घरी जायला निघते. तिच्या मागे सगळे निघून जातात. मॉन्टी एकटाच राहून जातो. मग तो एक कोक मागवून रागात पिऊन टाकतो. सगळे घरी जातात. प्रिया ऑफिसमध्ये जाऊन काम बघून येते आणि उद्यासाठी प्रॅक्टिस करते. उद्या सगळ्यांच्या प्रयत्नांची कसोटी असेल. अज्जू तिला मेसेज करतो, "हे बडी, ऑल द बेस्ट फॉर टुमॉरो." प्रिया पण मेसेज करते, "थँक यू अज्जू." अज्जू म्हणतो, "गुड नाईट प्रियू." आणि प्रियासुद्धा म्हणते, "गुड नाईट अज्जू अँड टेक केअर." सकाळी होते आणि सकाळी अज्जूचं नेहमीसारखं शेड्यूल. तो कॉलेजमध्ये पोचतो. प्रियाची वाट बघत असतो. त्या दोघी आज साडी लुकमध्ये येतात, कारण कॉलेजमध्ये गर्ल्स स्टुडंट्ससाठी प्रेझेंटेशनच्या वेळेस ट्रॅडिशनल लुक कंपल्सरी असणे कॉलेजचा रूल असतो. त्या दोघी खूपच भारी दिसतात. अज्जू प्रियालाच बघत असतो. अमायरा बिचारी साडीत नसतेच हो कम्फर्टेबल. प्रिया, अमायरा काय दिसतात राव. प्रियाला तर अज्जू बघतच बसतो. प्रिया म्हणाली, "कुठे हरवलाय?" तो तंद्रीतून बाहेर येतो. अज्जू म्हणाला, मी ते कुठं नाही. बोल ना, कशी आहेस? आणि आज साडी? लग्न वगैरे आहे काय?" प्रिया म्हणाली, "अरे वेड्या, रूल्स विसरलास का? इथूनच ग्रॅज्युएशन झालंय म्हणे." अमायरा म्हणाली, "अज्जू, इट्स सारी डे, रिमेंबर?" प्रियाची उप्स मोमेंट्स. अज्जू हसायला लागतो आणि प्रिया विचारातच असते. अमायरा म्हणाली, "सांगते थांब." आणि तीसुद्धा हसायला लागते. "ओ गॉड." प्रिया म्हणाली, "झालं असेल तर सांग. क्लासरूम इज वेटिंग फॉर अस." अमायरा म्हणाली, "अगं त्याचं झालं असं, ती ना आमच्याच सोबत होती 3rd इयर ग्रॅज्युएशनमध्ये. एकदा असंच प्रेझेंटेशनच्या वेळेस साडी घालून कॉलेजमध्ये खूप फिरली. आणि मग काय माहीत आहे का, इतक्या जोरात घसरून पडली ना की विचारूच नको. आणि उठायचा प्रयत्न करता करता अजून पडली. आम्ही इतकं हसलो हो ना अज्जू." आणि अज्जूसुद्धा खूप हसायला लागतो. प्रिया म्हणाली, "उचललं मग तू तिला?" अमायरा म्हणाली, "अगं काय ती वेडी, जास्तच हुशार समजते स्वतःला, जाऊ दे." आणि तीसुद्धा हसायला लागते. प्रिया म्हणाली, "वा छान. नाही म्हणजे तुझंही बरोबर आहे म्हणा. आजकाल एखादा अपघात होऊनही रस्त्यावर कुणीतरी रक्तबंबाळ पडून असला, विस्कळत जरी असला ना कुणी, तरी लोक मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवणं जास्त पसंत करतात. कीप इट अप." ते दोघे हसायचे थांबतात. अमायरा म्हणाली, "सॉरी ना स्वीटू." प्रिया म्हणाली, "हे बघ अमायरा, एकदा जर अपमानित होत असला ना, तर त्याला आणखी अपमानित केल्याने आपण श्रेष्ठ ठरत नसतो. मला सांग, ती पडली तेव्हा कॅम्पसमध्ये कितीतरी मुलं असतील. तुला तर माहीतच आहे ना काय घाण मानसिकता असते. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, पण असू दे, हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. हे गरजेचं नाही तूही फॉलो करावं. चल आता लेक्चर्स होतील." अमायरा म्हणाली, "सॉरी स्वीटू." प्रिया म्हणाली, "हस गं, तोंड नको पाडू असा. ते मी जस्ट सांगितले. पुढे फॉलो कर. लगेच काय सिरियस. चल." "आणि तू काय बघतोस? चल." अज्जू तिलाच बघत असतो, म्हणून ती तसं बोलते. आणि सगळे क्लासरूममध्ये जातात. प्रेझेंटेशन मस्तपैकी पार पडलेला असतो. आज जो तो खुश असतो. अज्जू म्हणाला, "प्रिया, आज बिझी आहेस का? येणार का माझ्यासोबत?" प्रिया म्हणाली, "कुठे?" अज्जू म्हणाला, "चल ना." कधी कधी कुठे हा प्रश्न नसतो विचारायचा. प्रिया म्हणाली, "थांब, मी अर्णवला सांगते. आज ऑफिसला मी येणार नाही, सांभाळून घे सर्व म्हणून." अज्जू म्हणाला, "ओके, टेक टेक युअर टाईम." ती अर्णवला कॉल करते आणि बोलते, "अर्णव, आज मी ऑफिसला नाही येत. थोडं काम आलंय. तू बघून घे तिकडे." अर्णव म्हणाला, "काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम. मी बघतो सर्व. तुम्ही काळजी करू नका इथली." प्रिया म्हणाली, "थँक्स अर्णव." अर्णव पण म्हणाला, "वेलकम मॅम." ती फोन प्रिया म्हणाली, "अमायरा, अगं तू निघतेस का? मी येईल नंतर घरी. अज्जूसोबत जायचं आहे गं थोडं." अमायरा म्हणाली, "नो प्रॉब्लेम बेब्स." अमायरा निघून जाते. अज्जू आणि प्रियासुद्धा त्याच्या कारने निघतात. अज्जू तिची गाडी एका फ्रेंडला सांगून स्वतःच्या घरी ठेवायला सांगतो. प्रिया म्हणाली, "अज्जू, आपण कुठे जातोय रे?" अज्जू म्हणाला, "थांब गं, कळेलच तुला." प्रिया म्हणाली, अज्जू म्हणाला, "अरे मेरा बच्चा, अच्छा एक गाणं म्हणा ना प्लीज."
प्रिया म्हणाली, अरे यार, एकतर सांगत नाही कुठे चाललोय आणि वरून फरमाईश बघा. मी नाही गाणार, जा. ती विंडोकडे फेस करून शांत डोळे लावून घेते आणि गाते. तो रोड साईड कार उभी ठेवतो आणि सांग डोळे बंद करून पूर्ण मनाने ऐकत असतो. प्रिया मात्र आता त्याच्या चेहऱ्याकडे एकसारखी बघत असते. सांग संपवून तो डोळे उघडून बघतो. ती त्यालाच बघत असते आणि हरवून गेलेली असते. तोही तिला बघत बसतो. काही वेळाने तो तिच्या जवळ जातो. तिच्या कपाळाला जवळ कपड नेतो. ती लाजते. काही वेळ असंच दोघे बसून असतात आणि मग प्रिया स्वतःला सावरते. अज्जू तिच्या हातावर हात ठेवतो. तिला धीर देतो. हाताला किस करतो. नंतर पुढचा प्रवास सुरू होतो. एका अनाथालयाजवळ गाडी थांबते. प्रिया अज्जूकडे बघते. प्रिया म्हणाली, इकडे कशाला आलोय आपण? आज तर तुझा वाढदिवसही नाही. मग? अज्जू म्हणाला, सांगतो ग, आधी आत जाऊन भेटून येऊ. ते दोघे आत जातात. तिथं लहान मुलांना कपडे, जेवण आणि चॉकलेट्स, खेळणं देऊन एक चेक तिथल्या इन्चार्जला अज्जू देऊ करतो. काही मदत लागली की कॉल करा असं सांगतो आणि ते दोघं बाहेर बागेत येऊन बसतात. अज्जू म्हणाला, प्रियू, आज तुला मी काही सांगणार आहे. मला तुझ्यापासून काहीच लपवायचे नाही, म्हणून एक हा. प्रिया म्हणाली, अज्जू, तू का रडतोस? अरे काय झालं? तू आधी शांत हो, ऐकणार आहे मी सगळं. आधी तू शांत हो प्लीज. दोघेही रडायला लागतात. काही वेळाने शांत होतात. अज्जू म्हणाला, अगं मी रडत होतो, पण तू का रडलीस? प्रिया म्हणाली, तुला बघून मला रडायला आलं. आता सांग, का रडत होतास? अज्जू म्हणाला, आधी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बस, तेव्हाच सांगेन असं सांगतो. प्रिया खांद्यावर डोकं ठेवते. तो सांगायला सुरुवात करतो. अज्जू म्हणाला, प्रियू, मी जो आता आहे ना, कदाचित नसतो जर मला आई बाबा मिळाले नसते. मी एक अनाथ आहे ग. मी लहान असतानाच याच आश्रमात कुणी सोडून गेलं. मी 2 वर्षाचा असताना मला आई बाबांनी घरी आणलं. स्वतःच्या मुलासारखे वाढवलं. हातच्या फोड्यासारखं जपलं. काय काय नाही केलं त्यांनी माझ्यासाठी. कारण त्यांचं बाळ हे जन्मताच काही कारणाने दगावलं. खूप प्रयत्न करून देखील त्याला ते वाचवू शकले नाहीत आणि काही वर्षांनी त्यांनी अडॉप्शन करण्याचा प्लॅन करून ते इथे आले. मला नवीन आयुष्य देण्यासाठी आणि मला बघूनच आईंच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांच्यावर झेप घेतली आणि तेव्हापासून आमचं नातं कायमचं जुळलं. तेव्हा बाबांनी ठरवलं की प्रत्येक वर्षी या आश्रमात काही देणगी आणि मदत देण्यात येईल आणि मी हे ठरवलं होतं की जेव्हा माझ्या आयुष्यात कुणी माझ्या हक्काची, माझी असणारी कुणी येईल, तिला घेऊन मी इथे येईन आणि आज तुला इथं आणलं. अज्जूने बघितलं तर प्रिया रडत होती. अज्जू म्हणाला, अगं ये, तू का रडतेस? प्रिया म्हणाली, तुझे खरे आई बाबा, त्यांचं काय झालं रे? अज्जू म्हणाला, मला जेव्हा अडॉप्शन पेपर्स मिळाले आणि कळलं माझे आई बाबा खरे वेगळे आहेत, तेव्हा मी इथे आलो. इथल्या इन्चार्जला विचारलं, मला इथे कोण घेऊन गेलंय? त्यांनी सांगितलं, एका कचऱ्याच्या ढेरात पडलेला मी एका व्यक्तीला आढळलो आणि तो मला इथे घेऊन आला होता. प्रिया म्हणाली, तुझे खरे आईबाबांकडून जे प्रेम तुला मिळू शकले नाही, ते तुझ्या हक्काच्या आईबाबांनी तुला दिले रे. तू खूप नशीबवान आहेस. मला तर हक्काचं कुणीच नाही रे. अज्जू म्हणाला, मी आहे ना? प्रिया म्हणाली, खूप वाईट वाटते रे मला. काहीच कल्पना नव्हती इतक्या हसणाऱ्या आणि सतत दुसऱ्यांना हसवणाऱ्या चेहऱ्यामागे इतकं दुःख दडलंय. तो तिला दोन्ही हातांनी उभा करतो आणि हक करून शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण प्रिया आज जास्तच रडत असते.
कारण तिला त्याच्याबद्दल खूप जास्त वाईट वाटत असतं. अज्जू म्हणाला, शांत हो ना गं प्लीज. ती 15 मिनिटांनी शांत होते. तो तिला पाणी देतो आणि चॉकलेट्स ऑफर करतो. ती चॉकलेट घेते आणि दोघंही शेअर करतात. प्रिया म्हणाली, तू त्यांचा मुलगा नाहीस हे त्यांना माहीत आहे. तरी आईबाबा किती प्रेम करतात रे तुझ्यावर. आणि तुझेही त्यांच्यावर प्रेम आहे. नाहीतर आज दुसरा कुणी असताना तर प्रॉपर्टीसाठी काहीतरी कटकारस्थान केलंच असतं. अज्जू म्हणाला, अगं प्रियू, त्यांनी मला जे जीवन दिलंय त्या व्यतिरिक्त मला काहीही नकोय. आज जरी मला काही मिळालं नसेल त्याचे दुःख नाही. माझे आईबाबाच माझ्यासाठी सर्वस्व आहेत. प्रिया म्हणाली, किती समजून घेतोस रे तू प्रत्येकाला. अज्जू म्हणाला, तुझी परवानगी असेल तर तुला लाईफ टाईम समजून घेऊ शकतो. तो मनात बोलला असं त्याला वाटलं, पण प्रियाने मात्र हे ऐकले होते. प्रिया म्हणाली, काही बोललास का. तो तिच्या जवळ जातो आणि गालावरची केस मागे करत बोलतो, हेच की माझी प्रियू किती गोड आहे. दुष्ट नको लागायला तिला. ती त्याला मागे ढकलते आणि एक बुक्की मारते. अज्जू म्हणतो, हाय मैं तो मर ही जाऊंगा असा पोच करतो. प्रिया पळत सुटते. प्रिया म्हणाली, चल चावट. तो तिच्या मागे धावतो. ती पुढे जाणार तोच तिचा पाय साडीत अडकून ती खाली पडणार. तोच तो तिला सावरतो, उभं व्हायला मदत करतो आणि तिची साडी व्यवस्थित करून देतो. प्रिया म्हणाली, अज्जू माझे फोटो काढ ना प्लीज. ती एकदम क्यूट फेस करून त्याला सांगते. अज्जू म्हणाला, अरे तू फोटोही काढतेस. मला वाटलं मॅडम एकदम सिरियस असतील. प्रिया म्हणाली, ऐ गप फोटो काढ नौटंकी. तो तिचे फोटोज क्लिक करतो. अज्जू म्हणाला, तुझे डीपी का ठेवत नाही तू इन्स्टा किंवा व्हॉट्सअपवर. प्रिया म्हणाली, अरे नको वाटतो मला. अज्जू म्हणाला, बरं पण मला देणार का तुझे फोटोज. प्रिया म्हणाली, हो घे ना, तुला देऊ शकते. अज्जू खुश होतो. प्रिया म्हणाली, निघायचं का. अज्जू म्हणाला, बरं एक ना, घरी येशील का डिनरसाठी. जर बिझी नसशील तर. मला तुला कुणाशी तरी भेटवायचं आहे. अगं पण ते सरप्राईज असेल, सांगत नाही मी. येशील ना तेव्हाच भेट. प्रिया म्हणाली, अजून कोण बाकी आहे. मी सगळ्यांना तर भेटली ना. अज्जू म्हणाला, ये ग कळेल तुला. प्रिया म्हणाली, मग एक काम कर, तू घरी चल आधी, मी चेंज करते, मग आपण जाऊ तुझ्याकडे आणि एमी आणि श्रेयस दोघांना घेऊ सोबत. अज्जू म्हणाला, आता हा श्रेयस कशाला. प्रिया म्हणाली, अरे शांत हो, तो इतका वाईट नाही तू जसा विचार करतोस. ती त्याला त्याच्याबद्दल सगळं सांगते. त्याचा उद्देश वाईट नव्हता हे समजवते. तेव्हाच तो शांत होतो. अज्जू म्हणाला, ओके फाईन. ते दोघे घरी जायला निघतात. आणि मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या भागात. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.